गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि एकदम कडक झोप झालेली आहे. काल रात्री आम्ही इथं या मंदिराच्या बाहेर इथं टेंट मांडला होता. आम्ही इथं झोपायला होतो आणि एक वेगळा ग्रुप आला होता, तो तिथं झोपायला होता. आणि हे जे मंदिर आहे हे रांगणाई देवीचं मंदिर आहे. एकदम स्वच्छ ठेवलंय मंदिर. आणि हे जे मंदिर आहे हे पूर्ण जंगलाच्या हे या साईडला पूर्ण जंगल आहे आणि या पूर्ण जंगलाच्या बरोबर मधोमध आहे. आता इथं पाठीमागं टेंटच्या मॅगी बनवायचा कार्यक्रम चालू आहे. राजूदा आणि हर्ष. रात्री 12-12:30च्या दरम्यान ज्यावेळी आम्ही झोपलो निवांत दिवसभर प्रवास करून असं काहीतरी फील झालं की टेंट जवळ काहीतरी आलेलं आहे. टेंटच्या साईडला झोपले होतो मी. असं वाटलं की तोंडावर कोणती पाय दिला. पण आयुष्यात शपथ घेऊन सांगतो आता टेंटच्या साईडला कधी झोपणार नाही. मधी झोपणार. साईडला नाही झोपला. नाही होतं काहीतरी होतं. काल मला पण रात्री जाणवलं ते जेव्हा टेंट आमचा वाजायला चालू झाला तेव्हा. पण ठीक आहे, हा एक्सपिरियन्स नॉर्मल आहे अशा ठिकाणी. बसून दिसतो. ते असं वाटायला आमटीत टाकले आपण, माहिती आहे का? आमटीच केली रे सकाळची. सकाळची आमटी केली. तेव्हा देऊ. बर्फ टाका लागला. अरे मुघली जमान्यातला वाटतो येऊ. सगळे एकत्र हर्ष स्पेशल सुप्पी मॅगी. ते जरा कुठली रे सुप्पी आहे? डेंजर मध्ये. बाय द वे आजचा बर्थडे बॉय आहे हा. मस्त एकदम वाढदिवस झालाय नी राजूदा, काय म्हणताय? हो होय. हा गडावर वाढदिवस भाई, अजून काय पाहिजे तुला? बेस्ट. मॅगीचा नाश्ता करून टेंट ते सगळं व्यवस्थित गुंडावून इथं पूर्ण साफसफाई केलेली आहे. आणि आता आम्ही गड एक्सप्लोअर करायला चाललोय. आणि काय पॉईंट बघायचा आहे हे राहुल सर इथं मॅप आणला. राहुल सर आणि राहुल सर मॅप बघू. आता या मॅपच्या प्रमाणे गड एक्सप्लोअर करणार आहे. राजूदा फुल एकदम शेर्पा वाटायलेत. हो राजूदा इकडं बघ. शेर्पा. आणि सकाळचा माझा एक एक्सपिरियन्स लय बेकार होता. सकाळी पूर्ण अंधारात आहे की नाही, मी वॉशरूमसाठी उठलेलो आणि एकतर जंगल एरिया आहे. रात्रीपासून असं ठरलेलं की जेव्हा पण तरी एकटं नाही जायचं. तरी पण मी म्हटलं सकाळी कशाला उठवायचं सगळ्यांना, आणि मी गेलो. तर इथं आहे की नाही, हे जे इथं काळं दिसतंय इथं ना, मी ह्या स्पॉटला असताना इथून या काळ्यातून कोणतं काळं जॅकेट घातलेलं उठून खोकत पळायला चालू झालं. 2 मिनटं माझी फाटली. फक्त त्याला सांगायचं होतं की तो तिथं बाथरूम करायला बसलाय, ते सांगण्यासाठी त्यानं भावानं असलं कार्य केलं. कोकण दरवाजातनं डावीकडे वर आल्यानंतर इथं एक बुरुज आहे. आणि इथून आहे की नाही प्रॉपरली जे पणजी आणि कोकण ह्या पट्ट्यावर व्यवस्थित लक्ष द्यायला येते. आणि ह्याच करता हा किल्ला टेहाळणीसाठी एकदम महत्त्वाचा होता.
कोकण दरवाजा आणि त्याचा बुरुज बघून झालेला आहे. आणि आता आम्ही परत वरती महादेवाचं जे मंदिर आहे तिथं आलेलो आहे, जिथं आम्ही काल रात्रीची जी जेवण बनवलेली भांडी ठेवली होती आणि ते अजून धुवायचे आहेत. आणि ते धुवायसाठी आम्ही आता आलेलो आहे इथं तलावाकडं. राजदा घासाला काय गवत एक चोथा तयार करूया, थांबा. नको ते घाण आहे. कॅम्पिंगला आलं का नाही, भांडी घासायला सगळ्यात भारी चोथा इहो असतोय. ह्याला मस्त आता साफ करायचा, पाणी भिजवायचं आणि हेच वापरायचं आता घासायला. राजदा हे घ्या, आता पाण्यात भिजवून घ्या. कुठला घेऊ नको घाण, ते दुसऱ्याचं वापरले. हे ते मटण बिटन केले हेला केलेलं असते, त्याला फक्त भिजवा एकदा. इथं सगळे की नाही भांडी घासायची कामं चालू आहेत. आणि ह्यो बड्डे बॉय असा आलाय जसं की एकदम शॉवरला आंघोळ करायची. अरे फेसवॉश बिसवॉश ते घे, माती लाव तोंडाला, जास्त चमकशील. सगळ्यात महत्त्वाचं जे काम होतं भांडी घासायचं ते इथं या तलावापाशी घासून झालेलं आहे. आणि आता आम्ही जो स्टार्टिंगला जी मंदिरं बघितली होती ते बघायला चाललेलो आहे. आणि जे जंगलाच्या पलीकडे आहे ते थोडंसं कोणतरी असलं पाहिजे गाईड तीन, त्याशिवाय तिकडे जाणं जरा डेंजरस आहे. कारण जंगली जनावरं, वाघ आहे मेनली, ब्लॅक पॅन्थर, वाघ असले जनावर आहेत. त्यामुळे हे जे जंगल आहे ह्याच्या बाजूला पण आपल्याला मंदिरं आणि भरपूर सारं काय बघण्यासारखं आहे. पण आता सध्या आपण ह्या साईडला जे मंदिर आहे ते कवर करायचे आहेत आणि ते कवर करून परत खाली उतरायचं आहे घरी जाण्यासाठी. आधी हे कवर करूया. हा जो रोड आहे हा महादेव मंदिरकडे जात आहे, जे जंगलाच्या आत आहे मंदिर. जास्त आत नाही, थोडंच चालायचं आहे, पण एकदम घनदाट जंगल आहे. आणि त्याच्यामधून आपल्याला महादेव मंदिरकडे जायचं आहे. अजून कोणतं मंदिर आहे? राजवाडा. राजवाडा आहे काय? निंबाळकर ना? निंबाळकर राजवाडा. इम्पॉर्टंट काय नाही, चालत चालत ऑलमोस्ट जंगलाच्या आत आलोय आम्ही. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. एक बिबट्या दिसला तर मजा येईल. आणि ब्लॅक पॅन्थर आहे. ब्लॅक पॅन्थर दिसणार कसं? ब्लॅक आहे ना तो. संध्याकाळी यायला पाहिजे आपण. हां, रात्री दिसेल. ज्या प्रकारे रस्ता महादेव मंदिरचा आम्हाला पूर्ण जंगलाच्या आत घेऊन चाललाय की नाही, असं वाटायला आम्ही महादेवाला स्वतःला अर्पण करायला चाललोय. मागच्या वेळी आलेलो तुम्ही मंदिरला जवळ, आता काय सरकलं का काय तिकडं? मंदिर येतच नाही, नुसतं चालवले. आता 1 किलोमीटर झाला असेल. आणि जेवढ्या लांबपर्यंत नुसतं असं जंगल आणि हा मधला असा पॅच दिसायला लागलाय. मंदिर दिसनाच, पूर्ण जंगलाच्या आत आहे आम्ही. इथनं फास्ट पाळायचं म्हटलं अवघड आहे राजूदा. नाही ना, पळायचं नाही, मग स्वाधीन करायचं. पाळायचं नाही, स्वाधीन करून टाकायचं. बरोबर आहे. मारायचं तर दम खाऊन कशाला मारायचं? असंच मारायचं. आपण मारून मारायचं. मारून काय वाटते, जंगलाच्या बरोबर मधोमध थांबून आपण मागं जायचं, पुढे जायचं. पुढे जाऊया आपण. सपला विषय. राजदा म्हटलं पुढे जायचं, पुढे जायचं. वीर दौडले आणि चार. मला टेन्शन नाही अजिबात. माझ्या मागायत की नाही 2 शूरवीर योद्धा, एकाकडे चाकू दाखव, आणि एकाकडे बारका चाकू, आणि एकाकडे मोठा चाकू. चाकू दाखव. हे आहे या लोकांकडे. मग मला टेन्शन नाही, मी मनोमत थांबणार. गेलं तर ह्यांच्या दोघातले एक जाऊ दे. आलो, चला. समोर मोकळा माळ दिसालाय. जंगलाचा पार आलो आपण. यो बघा, यो चाका आहे. अरे चाकू टाकून तर पड रे. बेकार भावा. चाकू लाज वाटली होय तुला? हे जाणार आहे सगळं माहित आहे का आता?
आम्ही जंगलाच्या बरोबर मधोमध आहे. सगळीकडनं जंगल आहे आणि आम्हाला जो राजवाडा पाहिजे त्याची निशाणीच गायब आहे. कुठल्या साईडला? ह्या साईडला जाय बहुतेक. ह्या साईडलाच जायचं आहे. आणि आता ही दोघं इकडे गेलेत गणेश मंदिरकडे. पाय वाटेनं आम्ही गणेश मंदिर जिकडे ॲरो केला होता, निशाणी होती, त्या बाजूने आलेलो आहे. आणि इथं गणेश मंदिर आहे आणि त्या बाजूला पूर्ण दरी आहे. हे आहे गणेश मंदिर. आतलं जुनंच काळाचं आहे. वरचं जे बांधणी केलेली आहे ती फक्त नवीन आहे. आणि इथं थांबायला नको जास्त, कारण इथं सापाची कातडी पण आहे. अशा ठिकाणी काळजी घेणं लय गरजेचं आहे, कारण ते जे गणेश मंदिर आहे तिथं लोक राहायला पण येतात आणि तिथं गवत वाढलेलं आहे. आणि ती सापाची कातडी काही छोटी नाही, साप भरपूर मोठा आहे आणि विषारी आहे तो. त्यामुळे इथं राहणं आणि इथं म्हणजे काळजीपूर्वक आलं तरी गड एक्सप्लोअर करायला काळजीपूर्वक येऊन बघून जाणं तेच योग्य आहे. एकदम व्यवस्थित आम्ही बाहेर आलेलो आहे आता जंगलातनं. जरा बरं वाटायला लागले. शांतपणे आलो येताना सगळ्यांनी. जसं ती सापाची काकडी वळली त्यापासून सगळी शांत आहेत. आणि आता इथं महादरवाजा जो आहे, जे एंट्रन्सला होता त्याच्यावर थोडं लोकांनी जिथं कॅम्पिंग केली होती तिथनं ड्रोन शूट घेऊया. इथून वरून ड्रोन शूट्स घेतले आणि तिथून खाली आल्यानंतर ही आहे निंबाळकर बावडी, ज्याला विहीर पण म्हणलं जातं. आणि हाच आहे बहुतेक निंबाळकर वाडा, जो एंट्रन्सला सगळ्यात पहिल्यांदा लागतो. हा आहे निंबाळकर वाडा आणि हे आहे त्यांची बावडी. महादरवाज्यातून आपण आत आल्यानंतर आहे की नाही 2 तोफा लागतात आपल्याला. आणि त्या तोफेच्या बाजूला आहे की नाही तोफेचा गोळा ठेवलेला आहे. आणि त्याची माहिती आहे ना आपल्याला राजूदा सांगतील आता. हा तोफगोळा आहे. बरेचसे तोफगोळे दगडी असतात. आता हा पूर्णपणे दगडी तोफगोळा आहे. तर ह्या तोफगोळ्यांचा वापर काय केला जातो, की मोठमोठ्या गडाला जे काही दरवाजे लाकडी वगैरे असतात, हे फोडण्याचं काम हे तोफगोळे करतात. आपल्याला बारूदचे तोफगोळे जे असतात, ते याला इथं छोटंसं एक छिद्र असते. त्या छिद्रामध्ये आतमध्ये दारू, जी ब्लास्टची दारू असते ती आत ठासून भरलेली असते ती. आणि इथून कधीही तोफगोळा इकडून आतमध्ये येऊन इथं बत्ती दिली जाते. ज्यावेळी बारूदचा तोफगोळा उडतो, तो शत्रूच्या एखाद्या बुरुजावर किंवा शत्रूच्या तोफखान्यावर ज्यावेळी जाऊन पडतो, त्यावेळी हा बारूदचा तोफगोळा पूर्णपणे ब्लास्ट होऊन ह्याचे जे तुकडे असतात, तर ते शत्रूच्या अंगात वगैरे घुसतात. छर्यासारखं काम करते. तर रांगणा किल्ल्यावर नाईट कॅम्पिंग आणि रांगणा गड एक्सप्लोर करून एकदम चांगली माहिती राजूदांकडनं, राहुल सरांकडनं घेऊन आम्ही आता गडाच्या खाली आलेलो आहे आणि रिटर्न निघत आहे कोल्हापूरला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला
हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन ॲडव्हेंचर आणि एका नवीन गडावर. तोपर्यंत बाय बाय.